नमस्कार शेतकरी बंधूंनो, पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली असून आता काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. या योजनेचा हप्ता यापुढे त्यांना मिळणार नाही. तर मग हे असे कोणते नियम आले आहेत की ज्यामुळे हे शेतकरी अपात्र ठरतील? त्याचबरोबर पात्र असूनसुद्धा काही शेतकऱ्यांना हप्ता अद्याप मिळाला नाही. त्यांनी पुढे काय करावे जेणेकरून हा हप्ता नियमितपणे पुढे त्यांना मिळेल, यासंबंधीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला मग सरकारने कोणते नियम लावले आहेत की ज्यामुळे काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत, ते नियम काय आहेत ते आपण थोडक्यात पाहू. तर शेतकरी बंधूंनो, पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर माननीय पंतप्रधानांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी इथून पी एम किसानचा 20वा हप्ता जारी केला आहे. काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला देखील असून काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला नाही. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-KYC अनिवार्य करण्यात आलेली आहे. OTP आधारित ई-KYC पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई-KYCसाठी जवळच्या CSC केंद्राशी आपण संपर्क साधू शकता. या योजनेच्या अनुषंगाने महत्त्वाची सूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर असे नमूद करण्यात आलेले आहे की काही संशयित प्रकरणे ओळखली गेली आहेत, जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात. यामध्ये पहिला निकष 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी आता पी एम किसान योजनेचे लाभार्थी होणार नाहीत, ते पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेली आहे, मालकी हक्क प्राप्त केलेला आहे जमिनींच्या खरेदीतून, त्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्याचबरोबर ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहेत, जसे की एखाद्या कुटुंबामध्ये पतीलासुद्धा पी एम किसानचा हप्ता मिळतोय, पत्नीला देखील मिळतोय, त्याच कुटुंबातील इतर प्रौढ सदस्यांना देखील मिळतोय किंवा त्या कुटुंबातील इतर अल्पवयीन मुलांना देखील पी एम किसानचा हप्ता मिळतोय, अशा प्रकरणात फक्त एकाच शेतकऱ्याला हप्ता मिळू शकतो. पण जर असे एका कुटुंबात अनेक सदस्य पी एम किसानचा हप्ता घेत असतील तर ते शेतकरी या योजनेसाठी यापुढे अपात्र ठरणार आहेत. प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणांचे फायदे तात्पुरते रोखण्यात आलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारची जी काही प्रकरणं आहेत, त्या प्रकरणं निदर्शनास आल्यामुळं या योजनेचे जे फायदे आहेत ते थांबविण्यात आलेले आहेत. पुढील सर्व निकष पूर्ण होईपर्यंत हे फायदे त्यांना मिळणार नाहीत. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस KYS किंवा किसान ई-मित्र चॅटबॉटवर त्यांची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती देखील करण्यात आलेली आहे. याचा अर्थ पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ई-KYC आता अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने या योजनेचा फायदा घेण्यासाठी हे नवीन निकष आणि नियम लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. परंतु काही शेतकरी पात्र असताना देखील या योजनेपासून वंचित आहेत किंवा त्यांना हप्ता मिळालेला नाही. तर अशा शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करावी. या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर मध्ये जाऊन रजिस्टर कंप्लेंट किंवा रजिस्टर क्युरी विभागात जाऊन आधार नंबर, फार्मर ID किंवा मोबाईल नंबर वापरून तक्रार सबमिट करू शकता. त्याचबरोबर त्यानंतर नो युअर कंप्लेंट स्टेटसद्वारे केलेल्या तक्रारीची सद्यस्थिती व प्रगती तुम्ही तपासू शकता. त्याचबरोबर 155261 या टोल फ्री क्रमांकावर आणि
011-2430-0606 या लँडलाईन नंबरवर देखील तुम्ही कॉल करू शकता आणि पुन्हा PM किसान योजनेचे लाभ मिळवू शकता। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारच्या अपडेट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।